नमस्कार. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ॲडव्हान्स फीचर्सचा उपयोग करून सेल्स इन्व्हॉइस कसं क्रिएट करायचं. सगळ्यात आधी तर आपण एक प्रॉडक्ट ॲड करूया मेडिसिन आणि तिथं आता आपण पाहू शकता की स्टॉक कमी आहे. स्टॉक कमी असताना आपण त्याला डायरेक्टली शॉर्ट बुकमध्ये कसं ॲड करू शकतो? तर Alt F9 आणि Alt F10 दोन्ही कीजचा यूज करून आपण त्याला शॉर्ट बुकमध्ये ॲड करू शकतो. Alt F9 ने सिंपली ते शॉर्ट बुकमध्ये ॲड होऊन जाईल आणि विथ क्वांटिटी जर आपल्याला शॉर्ट बुकमध्ये ॲड करायचं असेल तर Alt F10 हा शॉर्टकट यूज करायचा आहे. तिथं आपण विथ क्वांटिटी ॲड करू शकतो. इथं आपण कस्टमरचा नेम आणि मोबाईल नंबर ॲड करू शकतो, जेणेकरून त्यांना त्यांच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन जाईल टेक्स्ट SMS द्वारे. अशा प्रकारे ते नोटिफिकेशन दिसेल. युअर टॅबलेट इज अवेलेबल ॲट eVital RX फार्मसी, म्हणजे तिथं तुमच्या फार्मसीचं नाव असेल. सिम्पली ॲडवरती क्लिक करून तुम्ही त्याला ॲड करू शकता. त्यानंतर तुम्हाला फक्त बॅच सिलेक्ट करून प्रोडक्ट ॲड करून द्यायचं आहे. इथं खाली जर आपण पाहाल तर इथं लॉयल्टी पॉईंट्स शो होतील पर्टिक्युलर कस्टमरचे. त्याच्या शेजारीच आपण त्याचे ड्यूज चेक करू शकतो. पास्ट ड्यूज जे काय असतील ते तुम्हाला शो होतील. जर काय डेबिट वाउचर आणि क्रेडिट वाउचर असतील तर तेही तुम्ही पाहू शकता आणि करंट इनव्हॉइसमध्ये ॲडजस्ट करू शकता 7 ॲडजस्टमेंटमधून. त्याच्या शेजारीच आपण इनव्हॉइस ब्रेकडाऊन ओपन करून लमसम डिस्काउंट देऊ शकतो टोटल बिलावरती. काही नोट्स लिहायचे असतील तर त्या नोट्स आपण ॲड करू शकतो. कन्सल्टेशन चार्जेस किंवा एक्स्ट्रा चार्जेस ॲड करू शकतो आणि सबमिट करू शकतो. इथं आपल्याला एक कॅल्क्युलेटरचा ऑप्शन दिसतो, जेणेकरून आपण त्यांना अमाऊंट किती रिटर्न करायचे त्यांनी दिलेल्या पैशावरती ते दाखवता येतं. इथं वरती फीचर आहे सेट रिमाइंडरचा. आपण 2 प्रकारचे रिमाइंडर सेट करू शकता, पिल आणि रिफिल. पिल रिमाइंडर बेसिकली तुम्ही ज्या काही डोसेजच्या हिशोबाने सेट कराल, त्यासाठी तुम्हाला ॲरो कीचा यूज करायचा आहे. अपवर्ड आणि डाउनवर्ड ॲरोज कीने तुम्ही टॅबलेटची साईज म्हणजे हाफ द्यायची, फुल द्यायची त्याप्रमाणे सेट करू शकता आणि साइड ॲरोजनी तुम्ही बेसिकली त्याच्यामध्ये स्क्रोल करू शकता ह्या मेनूमध्ये पुढे मागे येण्यासाठी. त्याच्यानंतर आता इथं पाहू शकता आपण 1 सेट केलं सकाळी 8 वाजता आणि रात्री 10चा 1. त्याचप्रमाणे सिमिलरली आपण दुसऱ्या टॅबलेटसाठी सुद्धा सेट केलंय. आता ह्याप्रमाणे आपण ॲड करून सेव्ह करू शकता. रिफिल रिमाइंडर बेसिकली क्रॉनिक पेशंट्सच्या केसमध्ये उपयोगाला येईल. ज्यांना BP शुगर असेल अशा प्रकारच्या पेशंटना ते युजफुल असेल. सेव्ह करू शकता आणि तुम्हाला ते बेल आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर रिफिल रिमाइंडर तुम्ही पाहू शकता. एखाद्या पर्टिक्युलर डेटचं पाहायचं असेल तर तुम्ही त्या डेटचा फिल्टर सिलेक्ट करून पाहू शकता आणि सिम्पली व्हॉट्सॲपवरती क्लिक केलं तर आपण त्यांना रिफिल रिमाइंडर सेंड करू शकतो. अशा प्रकारे त्यांना ते रिफिल रिमाइंडर दिसलं जाईल. त्याच्यामध्ये लिस्टिंग असेल टॅबलेटची आणि सिम्पली तुम्ही 4 ऑप्शन मिळतात तुम्हाला. सेव्ह इन प्रिंट, सेव्ह इन व्हॉट्सॲप, सेव्ह एज ड्राफ्ट आणि सेव्ह इन बुक डिलिव्हरी. सेव्ह इन प्रिंट केलं तर तुम्ही सिम्पली इनव्हॉइस प्रिंट करू शकता. सेव्ह इन व्हॉट्सॲप केलं तर त्यांच्या व्हॉट्सॲपवरती तुम्ही एक मेसेज पाठवू शकता ज्याच्यामध्ये इनव्हॉइसची लिंक असते. त्या लिंकवरती जर ते क्लिक केलं त्यांनी तर त्यांना अशा प्रकारचं पेज ओपन होईल. तिथून सुद्धा ते इनव्हॉइस पाहू शकतात. अशा प्रकारे आपण सिम्पली सेल्स इनव्हॉइस ॲडव्हान्स फीचरचा उपयोग करून क्रिएट करू शकतो.